विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी शालेय शिक्षण विभागातील कामकाजावर आणि शालार्थ प्रणालीतील कथित गैरव्यवहारावर जोरदार टीका केली आहे। या चर्चेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे: शालार्थ प्रणालीमध्ये मोठा घोटाळा। शालार्थ प्रणालीमध्ये 5 ते 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केलाय। शिक्षक आणि कर्मचारी भरतीवर मर्यादा। शिक्षक, कर्मचारी आणि शिपाई भरती प्रक्रिया बंद असल्यानं शाळांची मोठी गैरसोय होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। स्वच्छ कारभाराचा दावा फोल। शासन एका बाजूला स्वच्छ कारभाराचा दावा करतं, मात्र शिक्षण विभागातील दुरावस्था पाहता हे दावे केवळ ढोंगी असल्याचं त्यांनी म्हटलंय। संयोजन मान्यतेत विलंब। शाळांमधील शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या संच मान्यता प्रक्रियेत विलंब होत असल्यानं नवीन शिक्षकांची भरती करणं कठीण झालंय। जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती। जळगाव जिल्ह्यात संच मान्यतेचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत, ज्यामुळे भरती प्रक्रिया रखडली गेली आहे। शासनानं शिक्षण क्षेत्रातील या गंभीर त्रुटींकडे त्वरित लक्ष देऊन संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार खडसे यांनी या चर्चेतून केली आहे। मी शालेय शिक्षण विभागाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की शालेय शिक्षण विभाग बाब क्रमांक 76 पैस क्रमांक 47। शालेय शिक्षणाच्या बाबत अनेकदा चर्चा झाली। कालही मी काही चर्चा शालार्थ आयडीच्या संदर्भामध्ये केली। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शालार्थ आयडीमध्ये 5 ते 6 हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे। आता 5,000 कोटीचा तर 15,000 कोटीपर्यंत जाईल। 15,000 कोटीचा तो घोटाळा मी जबाबदारीने सांगतो। मग या ठिकाणी अशा स्वरूपाचे घोटाळे होत असेल, शासनाचा पैसा त्याच्यामध्ये जात असेल, तर मग शासन काय करत आहे? स्वच्छ कारभार म्हणायचा आपण, आणि स्वच्छ कारभाराच्या संदर्भात ढोंगा पेटवायचा। आणि या ठिकाणी हे काय चाललेलं आहे? शालार्थ आयडी घोटाळ्याच्या संदर्भात काय वर्ष दीड वर्षामध्ये कार्यवाही केली? कारवाई शून्य। कुणा किती लोकांना अटक केली? नाही। त्यांना मोका लावला का? नाही। कुणाला त्या ठिकाणी जामीन मिळाला का? आपल्या हे केलं आहे का? तर काही नाही। मग करताय काय? हे शालार्थ आयडीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मी कालही सांगितलं, आमच्या तालुक्यातल्या काही जिल्ह्यातल्या माहिती दिली। अजूनही असं सांगतो की मराठा विद्याप्रसारक मंडळ जळगाव एक उदाहरण घ्या, नुसतं उदाहरण। किती शिक्षक त्या ठिकाणी भरले असतील बनावटाने, बोगस। शालार्थ आयडीचा आकडा मला सभागृहामध्ये द्यावा। हजारो कोटी रुपये अशा रीतीने बेकारतात आहे अध्यक्ष महोदय। सरकारचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे। एका बाजूला असा बोगस खर्च होतोय आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाची अवस्था किती खराब आहे। शाळेमध्ये जर गेलो अध्यक्ष महोदय, तर माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकाचा जर कर्मचारी नाही, म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक नाही आहे अध्यक्ष महोदय, शिक्षक नाही आहे, शिक्षकेतर कर्मचारी नाही आहे, शिपाई नाही आहे। माझ्याकडे एक शाळा आहे, 3,500 मुक्ताईनगरची, 3,500 विद्यार्थी आहेत, 3 शिपाई आहे। शिपाई भरती बंद, शिक्षक भरती बंद, क्लार्क भरती बंद। शिपाई भरतीच्या संदर्भात आदेश आहे की त्यांनी अनुदान तत्वावर ते आपल्या काय म्हणतात अनुकंपा तत्वावर ते शिपाई भरा। म्हणजे पहिला शिपाई मरण पावला तर हा दुसरा भरा, पण संख्या तीच राहते ना। मग तुम्हाला शिपायांना देता येत नाही काय? मग झाडू कोणी मारायचा? हेडमास्टरने झाडू मारायचा? झाडू कोणी मारायचा? संस्थेच्या चेअरमॅनने झाडू मारायचा? शिपाई भरतीला परवानगी नाही या ठिकाणी अध्यक्ष महोदयाने म्हणतात का शिपाई भरा मानधनावर 5,000 रुपये मानधन। 5,000 रुपये मानधनावर कोण येणार आहे तुमच्याकडे? 5,000 रुपये ह्याच्यावर काय कोणतं शिक्षण खातं चाललं आहे? शिक्षण खात्यामध्ये संच मान्यतेचे प्रस्ताव काढून असतात। संच मान्यता केल्याशिवाय जाहिरात काढता येत नाही, जाहिरात काढल्याशिवाय शिक्षक भरती करता येत नाही। मग पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये संच मान्यतेचे किती प्रस्ताव प्रलंबित आहे। जर संच मान्यता तुम्ही आधी दिली तर शाळा सुरू व्हायच्या आधी परीक्षेच्या याच्यामधली भरती करता येईल, पण भरती करायला परवानगी नाही। शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये घोटाळा मोठ्या प्रमाणावर होत असतात, त्यासाठी परवानगी नाही आहे। शिक्षणाच्या संदर्भामध्ये दुरावस्था इतकी मोठ्या प्रमाणावर आहे माध्यमिक आणि प्राथमिकच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय। मग एका बाजूला ही दुरावस्था त्याच्यामध्ये होते आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याच्यामध्ये हे करत नाही। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।